नमस्कार। 25 जानेवारी ह्या दिसा जे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी मांद्रे पुलीस स्टेशनाचे जे उद्घाटन केले आणि त्या उद्घाटन समारंभाक मांद्रे सरपंच म्हणून म्हाका साइडलाइन केला आणि जो अन्याय केल्लो आसा आणि जो प्रोटोकॉल जो शिष्टाचार भंग म्हणतात तसो जेन्ना इनॉग्रल सेरेमनीची जो स्टोन तेंच्यांनी थंयसर लायलो तेचेरय सरपंचाक वगळून सरपंचाचे नाव वगळून फक्त स्वताचे नाव, आमदाराचे नाव आणि डीजीपीचे नाव घातला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेक जी म्हणजे काडीची किंमत दिल्लेली ना एक सरपंच म्हणून त्या संदर्भात गेले कितलेशेच दीस हांव ह्या विशयाचेर मिडियाच्या माध्यमांतल्यान संपूर्ण जे स्थानिक स्वराज्य संस्था गोंयांत कार्यरत आसात, पंचायत म्हणा किंवा झेडपी म्हणा, तांकां हांव आवाहन करता की हे सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्था सोंपोवपाक काबार करपाक फुडें सरलेले आसा आणि त्या इनॉग्रल सेरेमनीच्या संदर्भात हांवें एक खडतर निर्णय घेतलेलो आसा आणि तो निर्णय म्हणजे जो पर्यंत ह्या अन्यायाचे निवारण जायना, जी सरकारान ज्या स्टोनाचेर जे इनॉग्रल सेरेमनीचो जो स्टोन त्या स्टोनाचेर जी चूक केल्लेली आसा ती चूक जो पर्यंत सरकार हे सरकार दुरुस्त करचे ना तो पर्यंत हांव 1 तारखेच्यान 1 फेब्रुवारी ह्या दिसाच्यान भाऊसाहेब बांदोडकर जे गोंय राज्याचे पहिले मुख्यमंत्री जावन गेले तेंचे जे स्मारक आमच्या मांद्रे ग्रामपंचायतीच्या आवारान आसा त्या स्मारकाच्या ज्या उद्यानान हांव बसून हांव जाहीर करता की ह्या अन्याय म्हणटात तसो हांव सहन करू शकना आणि हो जर अन्याय हांव सहन केलो जाल्यार म्हजें जीवन व्यर्थ आसा आणि तेका लागून हो कठोर निर्णय हांवें घेतलेलो आसा। 1 फेब्रुवारीच्यान जो पर्यंत हो सरकारान घेतलेलो निर्णय ही सरकारान शिष्टाचाराच्या बाबतीत केल्लेली चूक जो पर्यंत सरकार दुरुस्त करना तो पर्यंत हांव त्या आवारान आमरण उपोषण हांव जाहीर करता आणि हे हांवें खडतर निर्णय हो पूर्ण विचार करून केल्लो आसा आणि हो निर्णयाक हांव ठाम रावतलो। हांव 1 तारखेच्यान ही जे उपोषणाची जी म्हजो जो खडतर जो कितें हांवें निर्णय घेतलेलो आसा तेका हांव प्रारंभ करतलो। ज्या लोकांक दिसता की तेंच्यांनी म्हाका सहकार्य करपाचें प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष थंय स्वता भेट दिवन किंवा म्हाका भ्रमणध्वनीचेर म्हाका संपर्क करून तेंच्यांनी अवश्य करपाचो, पण म्हजो निर्णय हो बदलपाचो ना आणि ताच्या पयलीं हे 2 दीस पयलीं हांव भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हांकांय हांव पत्रक व्यवहार करतलो ह्या संदर्भात आणि होम मिनिस्टर होम अफेअर्स जेंच्या माध्यमांतल्यान ती डिझास्टर मॅनेजमेंट बिल्डिंग उबी रावली आणि ती डिझास्टर मॅनेजमेंट बिल्डिंगेन आता टेम्पररी पर्पजाचेर टेम्पररी बेसिसाचेर जे पुलीस स्टेशन स्टार्ट केले ती डिझास्टर मॅनेजमेंट बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली ती एज पर द डायरेक्शन ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जी मिनिस्ट्री अमित शहाजी हांच्याकडे आसा तांकांय हांव पत्र व्यवहार करतलो आणि 1 तारखेच्यान हांव ह्या उपोषणाक प्रारंभ करतलो हे हांव ह्या माध्यमांतल्यान हांव गोंयच्या जनतेक सांगूं इच्छिता आणि ताच्या पलीकडे वचून हांव आनी एका गोष्टीचो सुतोवाच मुख्यमंत्र्याक करूं इच्छिता की तेचे होम डिपार्टमेंट जर कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी जर त्यांनी हांगासर हाडून जर भरलेले आसात जाल्यार हांव एक गोष्ट सांगूं इच्छिता जी गोष्ट म्हाका कितलेशेच दीस जाले आमच्या गांवांतले लोकय सांगताले की ह्या गोष्टीचेर तुवें मौन कित्याक धरला म्हणून। हांवें तांकां सांगलेले की सध्या प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापन सोहळो अयोध्येक संपन्न जाता आणि तेका लागून तो विषय चालू आसतना आमी गांवांत एक उत्साहाचें वातावरण निर्माण जाल्लेलें आसा। थंय हे अशा प्रकारचे म्हाका दूषित वातावरण क्रिएट करपाचें ना आणि तेका लागून त्या विशयाचेर हांव उगी रावल्लो। सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान विविध व्हॉट्सएप ग्रुपांचेर एक मेसेज व्हायरल जातालो की मांद्रे ग्रामपंचायतीच्या एका पंच सदस्याक मारहाण केल्या म्हणून। ही मारहाण कोणी केल्या, खंयच्या लोकप्रतिनिधीन केल्या तेची शहानिशा ह्या मुख्यमंत्र्याचे हे जे होम डिपार्टमेंट आसा तेंच्यांनी करपाची आणि त्या लोकप्रतिनिधीचे नाव जनते समोर हाडप गरजेचे आसा। स्वताचे प्रायव्हेट म्हणतात तसे कोण बाउन्सर्स वगैरे व्हरून त्या पंच सदस्याक धमकी दिवन तुका मोडून घालतलो ही भाषा वापरून तेका घट धरून
आणि तेका नाव सुद्धा तुवें ही बातमी सुद्धा खंय डिस्क्लोज करूंक जायना अशा आशयाचे धमकी दिवन ही वृत्ती जी दाखयल्ली आसा जेन्ना संपूर्ण भारत देशांत रामराज्य अवतरा असले त्या वेळाचेर मांद्रे गांवांत कशा प्रकारच्या वृत्तीचे राज्य अवतार असले याचो सखोल चौकशी ह्या मुख्यमंत्र्यान करपाची आणि त्या लोकप्रतिनिधीचे नाव त्याची वृत्ती त्याचो चेहरो लोकांसमोर हाडून दिवपाचो हे हांव तेज्या कडेन मागता। आणि जर 1 तारखे पयलीं ते नाव हेचे डिपार्टमेंट जर डिक्लेअर करपाक जर अकार्यक्षम ठरले जाल्यार ज्या दिसा हांव उपोशणाक बसतलो त्या दिसा तो लोकप्रतिनिधी कोण त्यांनी म्हज्या खंयच्या पंच सदस्याक म्हणटात आयज तो पंच सदस्य भियाता ही बातमी पुलीस स्टेशनार व्हरून तक्रार दिवपाक कित्याक ताका धमकी दिल्लेली आसा आणि आयज एका लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारची धमकी जर मेळटा जाल्यार फाल्यां सकाळी आमच्या गांवांत कितेंय घडोवंक शकता। आणि एक सरपंच म्हणून हांव हे असले विशय घेवन हांव उगी रावंक शकना। फाल्यां जेन्ना हांव बसतलो त्या वेळाचेर पयली घोशणा जर हे अधिकारी अकार्यक्षम ठरले तेचो शोध लावपाक जाल्यार 1 तारखे दिसा हांव जाहीर रित्या नाव डिक्लेअर करतलो की कितें कितें प्रकार घडलेलो आणि कितें कितें वस्तुस्थिती जाल्लेली ती जेणे करून लोकांच्याय बी लक्षांत येतले। इनॉग्रेशनाच्या वेळाचेर मोठमोठी भाशणां केली की पुलीस स्टेशन इनॉग्रेट जावच्या पयलीं हेची बरीच पब्लिसिटी अख्ख्या गोंयभर जाली। गोंयभर न्ही 1 तारखे दिसा ह्या पुलीस स्टेशनाची पब्लिसिटी संपूर्ण भारत देशभर जातली हे हांव सुतोवाच करता। हे पुलीस स्टेशन एक हिस्टॉरिक पुलीस स्टेशन करया आणि मांद्रे गांवाचे पुलीस स्टेशन भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हांच्या कडून ही माहिती पावया की हे पुलीस स्टेशन कशा प्रकारचे पुलीस स्टेशन हांगासर उद्घाटन हेचे केल्लेले आसा खंयच्या बिल्डिंगेन उद्घाटन केल्लेले आसा आणि ह्या पुलीस स्टेशनाक जी मान्यता जी दिल्लेली आसा जे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स दिल्लेले आसा ते कितें म्हणून दिल्लेले आसा ते बी हांव 1 तारखे दिसा जाहीर करतलो। पण हांव ह्या म्हज्या निर्णयाचेर ठाम आसा जो पर्यंत गोंय सरकार आणि प्रामुख्यान जे हुकुमशाही चलोवपी हे माननीय मुख्यमंत्री जो पर्यंत ते मिस्टेक आपली रेक्टिफाय करिना तो पर्यंत हो माझो निर्णय बदलपाचो ना। प्रचंड प्रमाणात म्हणटा तसो विचार विनिमय करून हांवें हो निर्णय घेतलेलो आसा कित्याक हो अन्याय जर हांवें सहन केलो जाल्यार म्हजें जीवन व्यर्थ आसा आणि तेका लागून हांव 1 तारखेच्यान भाऊसाहेब बांदोडकरांचें जें स्मारक आसा त्या स्मारकाच्या त्या उद्यानात बसून हांव म्हज्या आमरण उपोशणाक प्रारंभ करतलो। धन्यवाद।